आज आपण थोडं हायब्रिडायझेशनवर फोकस करणार आहे. बऱ्याचदा हायब्रिडायझेशनमध्ये CETमध्ये क्वेश्चन विचारले जाते, पण आपण त्याला काय करतो, स्किप करतो आहे. बऱ्याचदा तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा असे क्वेश्चन येतात आणि CETमध्ये तर मॅक्झिमम येतात. कारण की कॉम्प्लेक्स कंपाऊंड जो आहे त्याला थोडंसं आपण हात लावायच्या आधी आपण नॉर्मल हायब्रिडायझेशन जे आहे ते आपण थोडं बघणार आहे. बघाल या ठिकाणी स्टेरिक नंबर मेथड यूज करणार आहे आपण. या ठिकाणी हायब्रिडायझेशन आणि या ठिकाणी जॉमेट्री. 2 स्टेरिक नंबर असेल तर SP आणि लिनियर जॉमेट्री. 3 स्टेरिक नंबर असेल तर SP2 ट्रायगोनल प्लॅनर. 4 SP 3D हायब्रिडायझेशन असेल तर टेट्राहायड्रल. 5 SP 3D ट्रायगोनल बायपिरॅमिडल. आणि 6 स्टेरिक नंबर जर असेल SP 3D2 ऑक्टाहायड्रल. आणि 7 स्टेरिक नंबर असेल तर SP 3D3 पेंटॅगोनल बायपिरॅमिडल हे राहणार आहे. बघा मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आहे की यशोदीप कोचिंग क्लासेस विथ श्याम सर SHYAM लक्षात घ्या, SHYAM श्याम सर या चॅनलला तुम्ही सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ज्या गरजू लोकांना जे CETचे क्लास करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही फॉरवर्ड करा. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय होत आहे, आपण काही एक्झाम्पल बघणार आहे. बघा की या ठिकाणी बरेचसे असे एक्झाम्पल्स आहे की ते तुम्हाला आलेले आहे एक्झाममध्ये. आता या ठिकाणी आपण स्टेरिक मेथड जे आहे ते आपण यूज करणार आहे. स्टेरिक मेथडचा फॉर्म्युला लक्षात घ्या मित्रांनो. हाफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन प्लस मायनस निगेटिव्ह चार्ज मायनस पॉझिटिव्ह चार्ज प्लस मोनोव्हॅलंट. मोनोव्हॅलंट म्हणजे या ठिकाणी मित्रांनो हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन हे मोनोव्हॅलंट ॲटम आहे. हे असेल तर याला सुद्धा आपल्याला काउंटिंग करायचं आहे. ठीक. आता या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे मित्रांनो. या ठिकाणी एक्झाम्पल आहे SO3 2 निगेटिव्ह चार्ज. तर बघा या ठिकाणी मी थोडं सॉल्व्ह करून ठेवलेलं आहे. बाकीचे आपण आत्ताच सॉल्व्ह करणार आहे तुमच्या नजरेसमोर. हाफ इन ब्रॅकेट हाफ ॲज इट इज घेतलेला आहे. सल्फर याचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मित्रांनो आउटर मोस्ट ऑर्बिटमधला 6 आहे प्लस याच्यावर 2 निगेटिव्ह चार्ज आहे. तर या ठिकाणी 2 निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज नसल्याकारणे आपण काहीच लिहिलं नाही मित्रांनो. आणि मोनोव्हॅलंट याच्यामध्ये नाही आहे, तेही आपली लिहू नये. तर या ठिकाणी काय होणार, हाफ 6 + 2 8 झाले आहे. आणि या ठिकाणी आपण त्याचं डिवायडेशन जर करतो म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला 4 स्टेरिक नंबर आलेला आहे. जर मित्रांनो या ठिकाणी 4 स्टेरिक नंबर जर येत असेल तर आपल्या ट्रिकनुसार लक्षात घ्या मित्रांनो, 4 स्टेरिक नंबर येत असेल तर SP3 हायब्रिडायझेशन आहे आणि याची जॉमेट्री जी आहे मित्रांनो टेट्राहायड्रल आहे. आता तुम्हाला या दोनपैकी मित्रांनो काहीही एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. जॉमेट्री विचारलं जाईल किंवा SP3 कोणते हायब्रिडायझेशन कोणचं आहे तेही विचारलं जाईल. म्हणजे काय, आपण परिपूर्ण असायला पाहिजे की या ठिकाणी आपल्याला काय विचारलं जाईल. आता या ठिकाणी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे इथेन जो आहे इथेनचं हायब्रिडायझेशन तुम्हाला मित्रांनो विचारलेलं आहे. तर आपल्याला लक्षात घ्या स्टेरिक नंबरची मेथड मित्रांनो काय म्हणत आहे, हाफ हेच घेतोय मित्रांनो. लक्षात घ्या व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मित्रांनो किती आहे, या ठिकाणी व्हॅलेन्स कार्बनमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मित्रांनो 4 आहे. कारण की आपण कार्बनचं बघत आहे. आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन म्हणजे काय, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4 आहे. प्लस पहा मित्रांनो या ठिकाणी काय होत आहे, याच्यावर कुठलाच चार्ज नाही आहे, पॉझिटिव्ह चार्ज नाही, निगेटिव्ह सुद्धा चार्ज नाही, मोनोव्हॅलंट आहे मित्रांनो. 4 मोनोव्हॅलंट आहेत. आपण काय करत आहे, या ठिकाणी ॲडिशन सांगितलेली आहे, +4 करतो आहे मित्रांनो. लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय होणार, या ठिकाणी 1/2 × 8 बरोबर आहे. 1/2 × 8 आलं का लक्षात मित्रांनो. आता या ठिकाणी याचं डिवायडेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाते या ठिकाणी काय येणार आहे 4. मग लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी स्टेरिक नंबर हा जो आहे हा काय आलेला आहे, 4 आलेला आहे. मग 4 जर येत असेल तर या ठिकाणी काय आहे, SP3 हायब्रिडायझेशन आणि टेट्राहायड्रल जॉमेट्री. ओके. आता लक्षात घ्या मित्रांनो SIF या थोडंसं मॉलिक्युलला आपण बघू. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी, फॉर्म्युला तोच आहे मित्रांनो, हाफ या ठिकाणी स्टेरिक नंबर इज इक्वल टू जो काही येईल तो स्टेरिक नंबर हाफ इंटू इन ब्रॅकेट SI. या ठिकाणी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मित्रांनो किती आहे, 4 आहे. आणि या ठिकाणी मोनोव्हॅलंट मित्रांनो लक्षात घ्या 4 आहे. बरोबर आहे, 4 आहे.
बघा मित्रांनो या ठिकाणी सुद्धा काय येत आहे 1/2 इक्वल टू इंटू 8 म्हणजे या ठिकाणी तुमचा स्टेरिक नंबर मित्रांनो 4 येत आहे बरोबर आहे. मग या ठिकाणी सुद्धा मित्रांनो sp3 हायब्रिडायझेशन सोबत टेट्राहेड्रल जॉमेट्री येत आहे. SiF4 मित्रांनो लक्षात घ्या SiF4. आता या ठिकाणी सल्फर हा जो आहे मित्रांनो लक्षात घ्या याही ठिकाणी आपल्याकडे सल्फर होता. सल्फरचा आपल्याला आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे इज इक्वल टू स्टेरिक नंबर मित्रांनो लक्षात घ्या स्टेरिक नंबर 1/2 स्टेरिक नंबर आहे 6 प्लस मोनोव्हायलेंट आहे मित्रांनो आपल्याकडे 4 म्हणजे बघा लक्षात घ्या मी डायरेक्ट यूज करतो आहे. या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याच्यावर कुठलाच पॉझिटिव्ह चार्ज किंवा कुठलाच निगेटिव्ह चार्ज नाही आहे म्हणजे काय पॉझिटिव्ह चार्ज नाही निगेटिव्ह चार्ज नाही डायरेक्ट मोनोव्हॅलेंट आहे. तर मी या ठिकाणी मोनोव्हॅलेंट ऍड करतो आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो 1/2 इंटू 10 या ठिकाणी 5 येतो आहे. स्टेरिक नंबर किती आला 5 आलेला आहे. स्टेरिक नंबर जर 5 येत असेल मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी काय येणार बघा स्टेरिक नंबर 5 येत असेल तर sp3d हायब्रिडायझेशन आणि जॉमेट्री आहे टेट्रागोनल बायपिरॅमिडल काय आहे टेट्रागोनल बायपिरॅमिडल मित्रांनो लक्षात घ्या. तुम्ही पूर्ण लिहून घ्याल मी शॉर्टकटमध्ये लिहून राहिलो आहे. आता बघा H2S2 बघा मित्रांनो H2S2. आता या ठिकाणी आपल्याला हायड्रोजन आहे मित्रांनो अलग लक्षात बघा मित्रांनो या ठिकाणी 1/2 आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्या मित्रांनो हायड्रोजनचं न घेता बघा लक्षात घ्या तुम्हाला बऱ्याचदा एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला असा कंपाऊंड दिला जातो. तर या ठिकाणी तुम्हाला सल्फरचं हायब्रिडायझेशन काढायचं आहे. तर मग तुम्हाला माहित आहे सल्फरचा ॲटॉमिक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2 आहे आणि या ठिकाणी मोनोव्हॅलेंट आपल्याकडे काय आहे 2 आहे. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 6 मोनोव्हॅलेंट 2 आहे. तर या ठिकाणी काय होणार 1/2 या ठिकाणी होणार इंटू 8 म्हणजे काय या ठिकाणी पुन्हा 4 आला मित्रांनो. 4 स्टेरिक नंबर म्हणजे काय मित्रांनो sp3 हायब्रिडायझेशन आणि टेट्राहेड्रल जॉमेट्री. आता बघा मित्रांनो या ठिकाणी थोडा मोठा कंपाऊंड आहे XeO2F2 हा असा एक आपला कंपाऊंड आहे. मग या कंपाऊंडचं तुम्हाला हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायचं आहे मित्रांनो.